एकूणच रिंगणात आहेत प्रतापराव यांचं औक्षण या ठिकाणी होतं। प्रतापराव, आज सलग चौथ्यांदा आपण खासदारकीसाठी उमेदवारी करता आहात, काय नेमकी आव्हानं, कशा पद्धतीचं वातावरण बघायला मिळतंय? खरं म्हणजे काल संध्याकाळपर्यंत भेटीओटी त्या ठिकाणी चालू होत्या। प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, महायुतीचे आमचे सगळे आमदार नेते अतिशय मेहनत त्यांनी या निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये त्यांनी घेतलेली आहे आणि निश्चितच या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ येणाऱ्या 4 जूनच्या निकालामध्ये निश्चित त्या ठिकाणी दिसेल। आव्हान नेमकं काय वाटतं आपल्या समोर? नाही, मी त्याच वेळेला सांगितलं की आमच्यासमोर सुरुवातीपासून मी हे सांगतो की आमच्यासमोर कुठल्याही उमेदवाराचं किंवा पक्षाचं आव्हान नव्हतं। आमच्यासमोर आव्हान होतं की मागच्या वेळेस जे मताधिक्य मिळालं त्याच्यापेक्षा दुप्पट मताधिक्य कसं मिळेल हे आव्हान डोळ्यासमोर ठेवूनच आमचे सर्व महायुतीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचार करत होते आणि आजही ते मतदान केंद्रावर त्या ठिकाणी मेहनत घेणार आहेत। प्रतापराव, अँटी इन्कम्बन्सीचा एक फॅक्टर जो आहे तो या निवडणुकीत काम करेल असा सातत्यानं विरोधकांकडून प्रचार होतोय। हे बघा, अँटी इन्कम्बन्सीचा कुठलाही मुद्दा प्रचारामध्ये आम्हाला दिसला नाही। एक मुद्दा मात्र थोडा होता, तो म्हणजे खासदाराचा संपर्क आमच्याशी कमी असतो किंवा खासदार कमी आमच्या गावाला कमी वेळा आमच्या गावाला आलेत, हा एक मुद्दा लोकांच्या मनामध्ये होता। पण आम्ही वारंवार लोकांना समजावून सांगितलं की ही लोकसभा आहे, लोकसभेमध्ये 4 अधिवेशनं होतात, 4 अधिवेशनामध्ये जवळपास आमचे 5 ते 5.5 महिने दिल्लीला अधिवेशनात जातात। त्यानंतर आमच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठका देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये होतात, प्रशासकीय बैठका असतात आणि हे सर्व करून एवढा मोठा मतदारसंघ 1250पेक्षा जास्त गावं या मतदारसंघामध्ये आहेत आणि या सगळ्या गावाशी संपर्क ठेवणं हे त्या ठिकाणी कोणालाही शक्य होत नाही। तरी मी खूप प्रयत्न आपल्याशी संपर्क ठेवण्याचा करतो। हे ज्यावेळेस आम्ही लोकांना पटवून सांगत होतो ते लोकांना पटत होतं आणि लोक मान्य करत होते। त्यामुळं प्रतापराव जाधव